आस्था रोटी बँकेकडून 325 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप. आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत अंध, अनाथ, अपंग, HIV ग्रस्त, कुष्ठरोग वसाहतीतील तसेच झोपडपट्टी भागातील एकूण 325 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. गेल्या 10 वर्षांपासून आस्था रोटी बँक विविध सामाजिक उपक्रम राबवत असून दररोज अन्नदान सेवाही सातत्याने सुरू आहे. सामाजिक बांधिलकी जपत यंदाही शैक्षणिक मदतीचा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शालेय साहित्य वितरणाचा शुभारंभ झाला. यावेळी पोलीस उपायुक्त राजन माने, आस्थाचे मार्गदर्शक राजू हौशेट्टी, उद्योजक कौस्तुभ करवा, ॲडव्होकेट साधना सांगवी, युवा कीर्तनकार अरुंधती गवळी भोसले तसेच वीर तपस्वी हायस्कूलचे मुख्याध्यापक दत्तात्रय सुतार उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मोबाईल व टीव्हीच्या अतिवापरापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. शिक्षणामुळेच उज्ज्वल भविष्य घडते, असे मत त्यांनी व्यक्त केले. हा उपक्रम माजी पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू आणि आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरेश्वर मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता. अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलिमा हिरेमठ, पुष्कर पुकाळे, सत्यम सोलापूरकर, अविनाश माचरला, अंबादास पोतन, ज्योत्स्ना सोलापूरकर, संगीता छचुरे, सविता जोशी, अनिता तालीकोटी, विनोद भोसले, दत्तात्रय दळवी, सुरेखा पाटील आणि विजय छचुरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा कटारे यांनी केले तर छाया गंगणे यांनी मनोगत व्यक्त केले. विनोद भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यादान हेच श्रेष्ठ दान या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. खूप चांगलं काम असतं. आपले विजय बंधुरे राजाभाऊ असतात बँकेचे इतर सगळे लोक त्यांना खूप मी शुभेच्छा देतो. आणि हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ज्यांच्यासाठी आयोजित केलेला आहे ते सर्वसामान्य मुलं आणि सर्वसामान्यांसाठी त्यांचं वेगळे काम असतात. आणि आजचे मुलं सर्वसामान्य मुलं आहेत, ज्यांना थोडीशी अडचण त्यांना ते मदत केलं ही मुलं कशी पुढे जातील आणि आपला देश कसा असू दे हे त्यांचा उद्देश आपण दिसून येतो. आणि ज्यांच्यासाठी त्यांना कार्यक्रम आयोजित केलेला आहे आदरणीय वीरेश प्रभू सगळ्यांना माहीत असतील. आपल्या जिल्ह्यासाठी त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आपल्याला मुंडे साहेब होते, त्यांचं नाव असते महाराष्ट्रासाठी मुंडे आणि वीरेश प्रभू सोलापूरला होते. तर सोलापूरसाठी खूप आपल्याकडे चांगलं काम केलं म्हणजे संपूर्ण जिल्ह्यासाठी. आज आपण पंढरपूरला आपण ज्या ठिकाणी 65 एकर आहे तशी कोणीही अपेक्षा केली नव्हतं असा पंढरपूर प्रवास करण्यासाठी सोय झाली. तसं दुसरं म्हणजे वाढविवरणात मंदिर चिवटे आहेत. मंदिर चिवटेचं काम खूप म्हणजे चांगलं आहे. ज्याला खरंच गरज लागते जे सामान्य कुटुंबातील आहे त्यांना हॉस्पिटल करायचं म्हटलं तर हे हॉस्पिटल संपूर्ण कुटुंब त्यात होऊन जातं. अशा कुटुंबाला जी मदत करतात तर खरंच ह्या दोन व्यक्तींमध्ये असतात. आभार मानतो चांगल्या लोकांच्या नावाने त्याचं हिंदू काम असतं. राजाभाऊ किंवा विजय काम असतं आणि जे मुलं आहेत ते सर्वसामान्य आहेत. तर मुलापेक्षा मी मुलाच्या पालकांना जास्त बोललो पण त्यांनी मुलांना आमच्या सरांनी सांगितलं मोबाईल करून वापरा. मोबाईल शक्यतो घेऊन पुढे मुलांसाठी तो कमीत कमी कसा वापरता येईल म्हणून आपल्या पोलीस अधिकारी कोविड पोलीस तर आपण त्यांचा मोबाईल मुलाला यूज करता मुलांना हँडपेक्षा पण त्या मोबाईलची बॅटरीची चार्ज आहे. संध्याकाळी ज्यावेळेस घरी जातो त्यावेळेस बॅटरी उतरलेली असते. मुला जास्तीत जास्त अर्धा तास वापरतो तो बॅटरी डिस्चार्ज होतो आणि जास्त तास 2 तास निघून जाते.
मी एक साधा अनुभव सांगतो त्याची आई त्यातून आपण पालकांनी आपला मोबाईल किती चार्ज केला त्या मोबाईलला चार्ज करून आपला संस्थांना मोबाईल तो किती मुलाकडे जायचं तो पूर्ण बंद पडेल अशा पद्धतीत तो मोबाईल ठेवला पाहिजे म्हणजे मुलांनाही काय म्हणता येत नाही आणि घेऊन बघू शकतो आणि मोबाईल करून जास्त करणार नाही हे पालकांची मुलांची मुलं ते पालकांच्या त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे. आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या वतीनं आज शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. एकल पालक किंवा अंध अपंग HIV ग्रस्त या मुलांना या ठिकाणी बोलून शैक्षणिक साहित्याचं वाटप आस्था रोटी बँकेच्या वतीनं आज करण्यात आलेलं आहे. त्यानिमित्त श्री वीरेश प्रभू माननीय पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक सोलापूर आणि त्याचबरोबर माननीय श्री मंगेश चिवटे सर वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख यांच्या वाढदिवसाचं हे औचित्य साधून आज आपण आस्था रोटी बँकेच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देणार आहोत. मुक्त हस्ताने तुम्हावरी सुखांची बरसात व्हावी. मुक्त हस्ताने तुम्हावरी सुखांची बरसात व्हावी. यशकीर्तीच्या लक्षद्वीपांनी प्रतिमा तुमची उजळावी. लाखो चंद्रिका मोत्यांनी उंजळ तुमची भरावी. लाखो चंद्रिका मोत्यांनी उंजळ तुमची भरावी. असेल जी मनीषा ती तुमची पूर्ण व्हावी. मी माननीय श्रीयुत वीरेश प्रभू सर आणि माननीय श्रीयुत मंगेश चिवटे सर या दोघांनाही वाढदिवसाच्या आस्था रोटी बँकेच्या वतीनं आणि इथे आलेल्या सर्व नागरिकांच्या वतीनं बालचमूंच्या वतीनं मी या वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद.